जिरोळ साहेबांची सभा जाहीर झाली तसं वरच्या पट्ट्यामध्ये दौरे सुरू झाले। आज सगळे अपक्ष उमेदवार वरच्या पट्ट्यामध्ये। दुसरी गोष्ट याने विचार सांगायचे, सकाळी आम्ही रात्री बोललो की लवकर आपली माणसं आली पाहिजे, सभा केली पाहिजे। माझा मुलगा सरपंच आहे, मारुती वाळ्यांचा भाऊ माजी सरपंच आहे। सकाळी एक गाडी गेली, त्याने सांगितलं की तुम्हाला सभेचं नियोजन करण्यासाठी बोलवले। गाडीत घातलं, फोन बंद आहे, तर मी आतापर्यंत सातत्याने फोन करतो पण फोनच लागत। म्हणजे इतक्या खालच्या पातळीवर जर राजकारण जात असेल, घराघरापर्यंत राजकारण जात असेल तर भविष्यकाळामध्ये आपल्याला विचार करावा लागेल। आणि म्हणून त्याला सांगतो, सरपंच जरी तुम्ही तिकडे नेला असेल तरी त्याचा बाप आपण शेट बरोबर आहे का कारण नाही, गावाने समाज आम्हाला नाही। म्हणून अशा पद्धतीनं हे सगळं घडत राहणार आहे। 2-4 दिवसामध्ये वेगवेगळ्या घडामोडी होतील, परंतु काळजी करायची नाही। आपण ठामपणे सर्वांनी, आदिवासी समाजाच्या बांधवांनी, आमच्या सरपंचांनी, माता भगिनींनी अतुल शेट बेनकेंचा येत्या 20 तारखेला घड्याळाच्या चिन्हाच्या समोर बटन दाबून त्यांना प्रचंड बहुमताने विजय करा, अशा पद्धतीची विनंती आणि मी करतो। जय हिंद, जय आदिवासी, जय हो।